देवेंद्र फडणवीस खरे ब्राह्मण नाहीत, ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत. त्यामुळे त्यांच्या शापाला कोणताही अर्थ नाही असं वादग्रस्त विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना केली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची भीती आहे. मोहिते पाटील घराण्यानं आजपर्यंत अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्या, लोकांवर हल्ले केले, खून केले. मात्र यापुढे सहन केलं जाणार नाही. मी या माढा तालुक्याला मोहिते पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार आहे, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. माढा लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माळशिरस येथे सभा आयोजित करण्यात आली. महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर हे येथून निवडणूक लढवतात. यावेळी फडणवीस बोलत होते. नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी पुण्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत मोदी यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय. या आत्मा स्वतःचं काम पूर्ण झालं नाही तर इतरांचं देखील काम बिघडवतात, अशी टीका मोदींनी केली होती. यानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता संजय राऊत यांनी यावर भाष्य करत मोदींवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रात येऊन मोदींना विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी अस्थिर आत्मे दिसू लागलेत, असा पलटवार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी पुण्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत मोदी यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय. हा आत्मा स्वतःचं काम पूर्ण झालं नाही तर इतरांचं देखील काम बिघडवतो, अशी टीका मोदींनी केली होती. यावर आता रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. भारतात मोदी सरकारच्या काळात सर्वसामान्य माणसांना कोणतीही वस्तू खरेदी करताना कर भरावा लागतोय. जेवणावर व धान्य खरेदीवर कर लावलाय. फक्त आपण घेत असलेल्या श्वासावर आतापर्यंत कर लावता आला नाही. परंतु 2024ला जर भाजपचं सरकार आलं तर आम्ही कोरोनाच्या काळात तुम्हाला लस दिली आहे, त्यामुळे तुम्ही जगलेले आहात. जगाच्या पाठीवर तुम्ही जो काही ऑक्सिजन घेता, तुमच्या प्रत्येक श्वासावर आमचा अधिकार आहे, असं म्हणत श्वासावर सुद्धा कर लावला जाईल, अशी भीती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.